आज मी तुम्हाला सांगणार आहे की चेहऱ्याची काळजी कशी घ्यायला पाहिजे. तर आता तुम्ही बाहेर जातात तेव्हा तुम्हाला माहितीच आहे की सनस्क्रीन लावल्याशिवाय बाहेर पडू नये, कारण पिगमेंटेशन पोल्युशन खूप वाढत चाललेलं आहे, त्यामुळे पिगमेंटेशन येतात. तर तुम्ही बाहेर निघताना सनस्क्रीन लावा. संध्याकाळी झोपताना तुम्ही क्लीन्झरने चेहरा साफ करा. आणि लेडीजला सांगायचं आहे माझं की तुम्ही जेव्हाही फेस धुवाल तेव्हा तुम्ही गार पाण्याने फेस धुत, कारण जे गार पाण्याने तुमच्या चेहऱ्यावर रिंकल येत नाही, रिंकल कमी होतात आणि स्किन पण चांगली राहते. म्हणून तुम्ही नेहमी 2-3 वेळा तरी गार पाण्याने चेहरा धुत राहा. त्याच्याने काय होते की स्किन टाईट राहण्यास मदत मिळते. जसे की आता माझे पार्लर आहे, पण मी स्टीम कधीच देत नाही, कारण स्टीमने काय होतात की ओपन पोज होतात आणि ओपन पोज झालेले कधीही चांगले नसतात. त्याच्यामुळे काय होते की जास्त उलट धूळ मिट्टी बसतात आणि ब्लॅकेट व्हाईकेट येतात. त्यामुळे तुम्ही स्टीम बंद करा पूर्णपणे. आईस वगैरे फिरू शकतात. आईसने काय होते की स्किन टाईट होते आणि चेहऱ्यावरचे ओपन पोर्स पण दबले जातात. त्यामुळे तुम्ही आईसचा यूज करू शकतात. पावडर तुम्ही पूर्णपणे बंद करा. पावडरने काय होते की चेहरा ड्राय होतो आणि पावडर लावल्यामुळे पण पोजमध्ये गेल्यावर काय होते की त्याचे ब्लॅकेस व्हाईकेस तयार होतात. तर तुम्ही पावडर पूर्णपणे बंद करा आणि चेहऱ्याची व्यवस्थित काळजी घ्या.